नमस्कार. ग्रहणाच्या दिवशी म्हणजेच धुलीवंदन आणि कुळाचार आणि श्राद्ध हा प्रश्न आहे, मला एकाने विचारला होता, त्याच्यावरतीच हा व्हिडिओ बनवत आहे. या वर्षी 2 मार्च 2026ला सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळामध्ये, प्रदोष म्हणजे सूर्यास्तानंतर सुरू होतो प्रदोष काळ, तो असतो अर्धा ते 1 तासाचा जो प्रदोष काळ असतो. त्या काळामध्ये होलिका दहन करायचं आहे, म्हणजे होळी तुम्हाला पेटवायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 3 तारखेला जे आहे ते ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेदारंभ सुरू होत आहे. वेदकाळामध्ये पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा अर्चा, अभिषेक करता येतील, देवाला नैवेद्य दाखवता येतील. वेदामध्ये पूजन निषेध नाही, मात्र आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडासा करावा किंवा 1 घास अन्नाचा असा वास घेऊ शकता. त्याच्यानंतर घरातील वृद्ध, अशक्त, आजारी आणि गर्भवती स्त्रियांनी सकाळी 11 वाजेपर्यंत अन्नपदार्थ खाता येतील. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिदा दान म्हणून देता येईल. त्याचप्रमाणे असं करून तुमचा कुळधर्म तुम्हाला करता येईल. मग पौर्णिमेचा ज्यांचा कुळधर्म असतो, होळी पौर्णिमेचा, तर त्यांना अशाप्रमाणे शिदा कोरडा दिल्याने तुमचा कुळधर्म पूर्ण होईल. श्राद्ध जर का करायचं असेल तर सपिंडक श्राद्ध करता येईल. त्यावेळेला श्राद्धाचा स्वयंपाकसुद्धा नैवेद्यापुरता करून राहिलेला गाईला घास द्यावा, ब्राह्मणास शिदा दिलेला चालेल. अशा प्रकारे कर्म करता येतील. वेदकाळामध्ये धुलीवंदन, धुळवड, रंग खेळणे हे देखील करता येईल. आपल्या गावच्या सूर्यास्ताप्रमाणे पंचांगामध्ये किंवा कॅलेंडरमध्ये तुमच्या गावाचा सूर्यास्त दिलेला असतो. तर 18:48 ग्रहणाचा काळ आहे, पर्वकाळ आहे. काही ठिकाणी अगदी थोडा वेळ पर्वकाळ असल्याने त्यांनी 18:48 नंतर फक्त मोक्ष स्नान करावे, म्हणजे ग्रहण संपल्याचं फक्त एक अंघोळ करावी. 15-20 मिनिटांपेक्षा जास्त पर्वकाळ मिळत आहे. सूर्यास्तानंतर स्नान करून थोडासा जप करावा आणि नंतर तुम्ही स्नान करावे. अशा पद्धतीने हे जे ग्रहणाचे वेद आहे ते पंचांगात ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तसं मी तुम्हाला सांगितलंय, तर त्याबद्दल सगळ्यांनी दक्षता घ्यावी.